भीमाईच्या वास राजा रामजीच्या लेकराचा पायगुण असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हा थोर त्याला तो कड आभाळ या दुबळ्याला बळ घुंगराची वाजे काठी गा जलमल भीम बाळ भीमाईच्या पोटी गा भीमाईच्या पोटी गा भीमाईच्या पोटी गा दोनच राजे इथे गाजले इथल्या पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले इथल्या पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर की दोनच राजे इथे गाजले इथल्या पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले इथल्या पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर अरे रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला अरे रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलिताने दलिताचा राजा महाडी घोषित केला दलिताने दलिताचा राजा महाडी घोषित केला दलिताने दलिताचा राजा महाडी घोषित केला इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची घागर इथे शिंपली तिथे शिंपली अमृताची घागर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर भीमराजा रे मया भीमा भीमराजा रे मया भीमा माझा भीम मले भेटतो बाई मले सांगतो काय मले सांगतो काय मले सांगतो काय मले सांगतो काय शेता शेताच्या पातीला उभा राप्त्या हाताच्या साथीला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा गा मुख्या वासराच्या अस्वात बाई भीम पाहते बाई भीम पाहते बाई भीम पाहते बाई साळ साळच्या दारात टाक लेखण्यांच्या शाईत उभा टाक लेखण्यांच्या शाईत उभा
बुका बुकाच्या राशीत उभ चिमणी चिमणीच्या वातीत उभ वाती वातीच्या उजेडात उभा बोट लेकराचं हातामध्ये घेई त्याले साळत नाही त्याले साळत नाही साळ साळच्या दारात साळ साळच्या दारात टाक लेखण्यांच्या शाईत उभा बुका बुकाच्या राशीत उभा चिमणी चिमणीच्या वातीत उभा वाती वातीच्या उजेडात उभा बोट लेकराचं हातामध्ये घेई त्याले साळत नाही त्याले साळत भीमराजा रे मह्या भीमा भीमराजा रे मह्या भीमा आई भूमीला म्हणतो गा बाई नदी काठान धुंडी तो आई नदी काठान धुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई ग आमचा वनवास जन्माचा बाई त्याच आहे का कोणाला काही भीम गरजून सांगतो बाई मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वैर्यांनी जेर बंद केला गा भीम माझा रडीतो गा ढाई ढाई आसू डोई बेडी पायी वळीव अश्वांचे कोसळती बाई अंग अंगची चवताळते बाई भीम बाजारी आणला ग बाई त्याची जाहिरात झाली गा बाई सारे खाटीक जमले गा बाई ग सारे खाटीक जमले गा बाई सुरे सरसर सरसावले बाई चल चल रक्ताच्या छिळका हांड्या बाई साऱ्या भाळी फिरल्या ग बाई भीम राजा रे रडू नको बाबा रे रडू नको राजा वाटे भीमाचे घातले गा बाई कोणी मतासाठी इकतो गा बाई कोणी स्वतःसाठी इकतो गा बाई कोणी पदासाठी इकतो गा बाई भीमराजा रे मह्या भीमा भीमराजा रे मह्या भीमा भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीमा भजनातून बाहेर ये बाबा नवा विचार घेऊन ये बाबा वार मुक्तीच घेऊन ये बाबा भीम येणार पण अवतार घेऊन नाही उद्याचे बाबासाहेब हे लढ्यातून आणि चळवळीतून येतील आणि खास करून स्त्रियांच्या चळवळीतून येतील पुरुषांनी उभी केलेली सारी दुनिया कोसळते आहे पुरुषांनी उभी केलेली शासन व्यवस्था विवाह संस्था धर्मव्यवस्था सगळ्या कोसळतात आणि म्हणून नव्या युगाचं गाणं नव्या युगाचं सगळं जे मुक्तीचं सगळं जे आशय आहे तो या स्त्रियांच्या चळवळीतून येईल आणि आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून वाट पाहते माझ्या भीम येणार भीम येणार भीम येणार येणार बाई वाट पाहते 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 बाई जय भीम कबीर जरा हळू बाळ अरे कबीर जरा हळू अरे हे आधी कानातलं काढ माझे हार्टबीट वाढायला लागलं
लागलेत ना बाबा, थोडं जोराने जय भीम ओरडतोय. डॅड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम डॅड? अरे जय भीम इज माय प्रॉब्लेम यार. अरे तुला माहित आहे का, शिवाजी पार्कच्या रॉयल क्रिस्टलच्या 14व्या माळ्यावर आपण राहतो. इथे सगळे उच्च शिक्षित नाडकर्णी कुलकर्णी लोक राहतात. काय हो, का माझ्या कुणाचा उद्धार करताय? अगं हा तुझा लेख बघ, सकाळपासून निस्ता जय भीम करून कोकलतोय. काय रे कबीर, काय झाले? मॉम यू नो व्हॉट इज टुडे? आज तिथीप्रमाणे तर संकष्टी आहे. तुझ्या बाबांचा उपवास नाही का? अगं मॉम आज 14 एप्रिलला मॉम. हो मग काय आहे, संकष्टीच आहे रे. अगं मॉम आज 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती ना मॉम. अरे बापरे, मग तर ही मोठी संकष्टी. मॉम तुला माहिती मी आजच्या दिवसात एक गाणं कंपोज केलंय, ते तुला मी थांब ऐकवतो. जय भीम लेट्स बी जय भीम. अरे जय हा मला बहुतेक पोचवणार. अरे कबीर मला शांत रह, शांत. अरे इथे जर कोणाला सोसायटी मध्ये कळलं ना की आपण जय भीम वाले आहोत, तो लोक आपल्याला त्रास देतील. अरे इथे कळू नये म्हणून मी माझं कांबळे आडनाव बदलून गावाकडचं नाशिककर लावलंय. आणि आपल्या घरात कुणाला संशय येऊ नये म्हणून बुद्धांचा आणि बाबांचा कुठेही फोटो ठेवला नाही. इथे कुणालाच माहित नाही मी जय भीम वाला आहे, कळलं? तेव्हा आता शांत बसायचं. जगत पिता दूर करी दुर्गता, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायण. अरे आता ही सत्यनारायणाची पूजा कुठे आहे रे? अहो बाबा तुमची रिंगटोन नाही. ती कुणी बदलली? मी बदलली, छान आहे ना? अरे बाप रे. जय भीम, जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हा बोला ना साहेब. हो 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 हा आपण तुमच्यासाठी जाऊ करणार ना काम. हो काम करणार. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. वा डॅड वा, उत्तम. अहो माझ्या बाबासाहेबांमुळे ही तुम्हाला एवढी मोठी पदवी, हे घर, हे दार, हा बंगला, हा गाडी. अहो एवढंच नव्हे तर आमचं शिक्षण, हे कपडे लते, आज जी मम्मी जे सोनं दागिना घालते, हिरे घालते, ते त्यांच्यामुळे. आज तुम्ही त्यांचंच नाव घ्यायला विसरला. शेम ऑन यू डॅड, शेम ऑन यू. कबीर काय बोलतोस हे? वडिलांशी असं बोलतात का? हे संस्कार केले मी तुझ्यावर? मॉम बट सॉरी, आज मला लाज वाटते तुमचा मुलगा म्हणून घेण्याची. खरंच मॉम. डॅड मॉम लक्षात ठेवा, जर आपल्या घरात गौतम बुद्धांचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा असता ना, तर आपलं घरे अजून समृद्ध झाले असते. डॅड एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इतिहासाला विसराल तर एक दिवस असं येईल इतिहास तुम्हाला विसरून जाईल. We are because he was. We are because he was. आणि हो मला गर्व आहे, मला अभिमान आहे की मी या भीमाचा छावा आहे. हे हक उसे जय भीम कहने का, हे हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है. हे हक उसे जय भीम कहने का जो शेर दिल रखता है. अरे सीना चीर के देखो यारो, तो लहू भी जय भीम पुकारेगा, लहू भी जय भीम पुकारेगा. काही वेळानं सगळं शांत, पब्लिक खरी, दी एंड. पडद्यावर मी मात्र जागा, बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेकडे पाहत. बुद्ध तर कधीच डोळे मिटून ध्यानस्थ झाले नाही. मात्र बाबांच्या चष्म्याने डोळे मला विचारत होते की आज इथं काय झालं, आज इथं काय झालं. मी म्हणालो, बाबा तुझे निळे झेंडे लावून राजरोजपणे तुझा जय जयकार करून तुझ्या विचारांचा आम्ही खून करतो. वर्गणीचे रुपये, लाख रुपये, करोड रुपयाचे आम्ही तुराला करतो. बाबा राख रांगोळी करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही आपापसात संघर्ष करतो. आणि तुझे सगळे विचार बाबा खुंटीला टांगून या विकाऊ लोकांच्या आम्ही भोळी झालो बाबा. आणि तुझी 125वी जयंती साजरी केली बाबा. तुझी 125वी जयंती साजरी केली. तुझी 125वी जयंती साजरी केली.
तू आयुष्यभर युद्ध जगलेला युद्ध पुरुष आहेस. तू आयुष्यभर कविता जगलेला काव्य पुरुष आहेस. तू या शतकाचा एकमेव भाष्यकार. तुला नुसता दलित तरी कसा म्हणू, तू अखिल माणसांचा पक्षकार आहेस. तुला नुसता दलित तरी कसा म्हणू, तू अखिल माणसांचा पक्षकार आहेस. तुझी गोष्टच वेगळी होती कव्या, आमची गोष्ट वेगळी आहे. तुझी गोष्टच वेगळी होती कव्या, आमची गोष्ट वेगळी आहे. हे शब्दकोशांनी सजलेले आंधळे घोडे चौफेर उधळतात पुस्तकाच्या पानांमधून पिठांपर्यंत. त्यांच्या टापांखाली भाषेची मोडतोड सुरू आहे. तुझी गोष्टच वेगळी होती कव्या, आमची गोष्ट वेगळी आहे. हे शब्दकोशांनी सजलेले आंधळे घोडे चौफेर उधळतात पुस्तकाच्या पानांमधून पिठांपर्यंत. त्यांच्या टापांखाली भाषेची मोडतोड सुरू आहे. ही आजची गोष्ट आहे. हे भाषेवर सूड उगवणारे नकटे जहागीरदार आणि भाषेचं नाक शोधणारी आमची पिढी, ही आजची गोष्ट आहे कव्या. या शतकाच्या काठाकाठानं उलटी चाल चालत गेलो. या शतकाच्या काठाकाठानं उलटी चाल चालत गेलो. शेवटी तुझंच घर लागलंय तुक्यानंतर. शेवटी तुझंच घर लागलंय तुक्यानंतर. आता तुझ्याच दारात घुटमळतो आहे. आता तुझ्याच दारात घुटमळतो आहे. मोठ्या आशेनं पाहतोय तुझ्या लिहित्या हातांकडे. आता तुझ्याच खांद्यावर बसून एक हात उंच फडकवायचा आहे ध्वजासारखा. आता तुझ्याच खांद्यावर बसून एक हात उंच फडकवायचा आहे ध्वजासारखा. सार्वभौम उन्नत जगाचा जय जयकार करायचा आहे. अय मसीहा तू या भाषेचा पोशिंदा आहेस. अय मसीहा तू या भाषेचा पोशिंदा आहेस. माणसांचेच रक्त प्यावे, डल्ली सल्ली बोटी खावी, चरबी वितळून प्यावी, टीकाकारांचे गुडसे ठोकावेत. हेमंतस्ती पाट्यावर वर्गयुद्धे, जातीयुद्धे, पक्षयुद्धे, धर्मयुद्धे, महायुद्धे घडवून आणावीत. पूर्ण रांटरी हिंस्त्र आदिम बनावे, बेलाशक अराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्ना वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी, वृक्ष निष्पर्ण करावेत. कुठलेही पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी. माणसाने विव्हळत किंकाळत लवकरात लवकर मरण्याचे योजावे. माणसाने विव्हळत किंकाळत लवकरात लवकर मरण्याचे योजावे. हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे. हे सारे सारे व्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे. अनाम वेळी फुटू द्यावे, रिसू द्यावे. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. काळा गोरा म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणवू नये. कुठलाही पक्ष काढू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मांडण्याचा, आय बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने राहावे. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसांवरच सुक्त रचावे. माणसानेच गाणे गावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने. थँक्यू.